पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु बंसी महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय। कृपया परया विष्टो विषीदन्निदमब्रवीत्। अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता। विषीदन्निदमब्रवीत्। अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्। याचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहू। परया कृपया आविष्टः विषीदन् इदम् अब्रवीत्। अर्जुन उवाच कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् इमं स्वजनं दृष्ट्वा। त्याचा अर्थ असा होतो, कृपया परया कृपया आविष्टः, पराकाष्ठेच्या म्हणजे मोठ्या कारुण्यानं व्याप्त झालेला जो अर्जुन आहे तो खिन्न होऊन दुःखी होऊन म्हणाला, असं बोलला। इदम अब्रवीत असं बोलला। काय बोलला? अर्जुन उवाच, अर्जुन म्हणाला, कृष्ण हे कृष्णा, युयुत्सुम युद्ध करण्याच्या इच्छेने जमलेल्या समुपस्थितम स्वजनम दृष्ट्वा, या स्वजनांना पाहून काय झालं तर पुढं मग तो सांगणार आहे। सीदंती मम गात्राणी मुखंच परिशुष्यती। एवढ्या त्या उच्चारलेल्या श्लोकाचा अर्थ एवढाच आहे, मोठ्या कारुण्याने व्यापलेला तो अर्जुन दुःखी होऊन असं म्हणाला, हे कृष्णा, युद्धाची इच्छा करणाऱ्या आणि युद्धाकरिता या रणांगणावर उपस्थित झालेल्या या स्वजनांना, या माझ्या लोकांना पाहून। त्यावर ज्ञानोबराय म्हणतात, तेथ मणी गजबज जाहली आणि आपैसी कृपा आली, तेणे अपमाने निघाली वीरवृत्ती। तेथ मणी गजबज जाहली, तेथ म्हणजे तेव्हा त्या अर्जुनाच्या मनामध्ये एकदम खळबळ उडाली, एकदम गडबड झाली आणि त्याच्या विचारांचा काय झाला, लोभ झाला आणि त्यामुळं आपैसी कृपा आली आणि आपोआपच सहजच करुणा उत्पन्न झाली। तेणे अपमाने निघाली वीरवृत्ती, तेणे अपमाने वीरवृत्ती निघाली। जणू त्या अपमानामुळेच त्याच्या मनातून वीरवृत्ती काय झाली, निघून गेली। झुंजार वृत्ती, जो क्षात्र स्वभाव त्याचा होता, ती जी वृत्ती होती ती त्याच्या मनातून निघून गेली। इथे एक रूपक करणार आहेत ज्ञानोबराय पुढच्या या ओव्यांमध्ये। तेथ मणी गजबज झाली, गजबज म्हणजे खळबळ, चलबिचल अशी अवस्था त्याची झाली, कालवा कालव झाली। युद्धप्रसंगी खरं तर माणसाच्या अंगामध्ये वीरश्री उत्पन्न व्हायला पाहिजे, किंवा जर समोरचा खूपच बलवान असेल, पराजय होईल हे निश्चित असेल, तर एकतर भीती निर्माण व्हायला पाहिजे। काय व्हायला पाहिजे? एकतर निर्माण वीरश्री वीरवृत्ती निर्माण व्हायला पाहिजे। आता काही झालं तरी मी युद्ध करणारच, किंवा मग दुसरी गोष्ट भय निर्माण व्हायला पाहिजे। परंतु अर्जुन भ्याला नाही आणि त्याच्या ठिकाणी लढण्याची वृत्ती निर्माण झाली नाही। तिसरीच गोष्ट निर्माण झाली, करुणा उत्पन्न झाली।
त्याच्या मनामध्ये काय झाली? करुणा आली. आता कारुण्य मनात निर्माण होणं ही काय वाईट गोष्ट थोडीच आहे. लक्षात आलं का? दुसऱ्यांच्या प्रती करुणा बाळगा असं सगळेच शास्त्र सांगतात की नाही? दया धर्म का मूल है, सगळं धर्माचं मूळ काय आहे? दया आहे, करुणा आहे, कृपा आहे. आणि मग त्याच्या मनात निर्माण झाली तर बिघडलं कुठं? ठीक आहे, कारुण्य चांगलंच आहे, कारुण्यवृत्ती निर्माण होणं ही गोष्ट चांगली आहे. पण जिथं व्हायला पाहिजे तिथं न होता जिथं नको व्हायला पाहिजे तिथं झाली. युद्धप्रसंगी करुणावृत्ती निर्माण होणं हे काही शोभनीय आहे का? आता रस्त्याने चाललेला असेल अर्जुन, कोणीतरी दुःखी मनुष्य त्याने पाहिला, मग त्याच्या मनामध्ये त्याच्याविषयी त्याचं दुःख पाहून कारुण्य निर्माण झालं, तर मग तो अर्जुन महापुरुष ठरला असता. लक्षात आलं की दुसऱ्याचं परदुःखे दुःखित्वम, दुसऱ्याचं दुःख पाहून दुःख झालं, मनात कारुण्य निर्माण झालं, चांगली गोष्ट आहे. पण आता युद्ध प्रसंगी कारुण्य चांगलं आहे का? तिथं काय निर्माण व्हायला पाहिजे? वीरवृत्ती निर्माण व्हायला पाहिजे. कारण ज्या कामासाठी उभे राहिलेले आहेत ते काम कोणतं? युद्ध करण्याचं. युद्ध प्रसंगी करुणा उचित नाही. तेथ मनी गजबज झाली आणि आपैसी कृपा आली. तेव्हा अर्जुनाच्या मनात एकदम गडबड झाली आणि विचारांचा लोभ झाल्यामुळं आपोआपच त्या स्वजनांविषयी करुणा मनामध्ये आली. आणि ती कारुण्य वृत्ती मनात आल्यामुळेच की काय, त्याच्या मनात अगोदर स्वाभाविक असलेली जी वीरवृत्ती होती ती वीरवृत्ती, त्या वीरवृत्तीला वाटलं आपला काय झाला? अपमान झाला, आणि ती वीरवृत्ती त्या ठिकाणाहून निघून गेली. हे कसं घडलं? तर पुढं उदाहरण ज्ञानोबा रूपक करतात. जिया उत्तम कुळीची या होती आणि गुणलावण्य आथी, तिया आणि की ते न साहती सुतेजपणे. जिया उत्तम कुळीची या होती, ज्या स्त्रिया उत्तम कुळातल्या असतात आणि केवळ उत्तम कुळात असून नाही भागत नाही, तर गुणलावण्य आथी, विशेषतः गुणाने आणि लावण्याने म्हणजे स्वरूपानं संपन्न असतात. त्या ज्या स्त्रिया आहेत की उत्तम कुळात जन्मलेल्या आणि गुणांनी आणि रूपाने संपन्न असलेल्या, त्या सुतेजपणे आणि की ते न साहती, त्या स्वाभिमानामुळे दुसरीला मुळीच सहन करत नाहीत. आणि की ते दुसरीला म्हणजे सवतीला. लक्षात आलं का? याच्यावर चिंतन केलेलं आहे आम्ही, ह्या बऱ्याच वेळेस सांगितलेला आहे अध्याय. त्या ओबीमध्ये ज्ञानोबरायांनी बारकाईनं बघा काही शब्द वापरलेत, तिकडं लक्ष जातं माणसाचं. मग केवळ उत्तम कुळीची या होती एवढंच म्हटलं नाही त्यांनी. एखादी बिचारी स्त्री उत्तम कुळातील असेल पण ती गुणांनी आणि लावण्याने जर संपन्न नसेल तर तिला दुसरी सहन करावी लागते, किंवा ती करत असते नाईलाजाने का होईना. लक्षात आलं का? किंवा एखादी स्त्री गुण आणि लावण्याने संपन्न असेल पण ती जर हीन कुळातील असेल, तिला देखील दुसरीला काय करावं लागतं? सहन करावं लागतं. इथं काय सांगितलं ज्ञानोबरायांनी? उत्तम कुळात जन्मलेली आणि आणखी गुणांनी संपन्न, पुन्हा लावण्यानेही संपन्न. तुम्ही एक एक मुद्दा घेऊन पहा, पदकृत्य करून पहा, एक पद काढून पाहायचं काय दोष येतो. म्हणून तर ते तिन्ही पद घ्यावे लागतील. उत्तम कुळात जन्मलेली, गुणांनी संपन्न आणि लावण्याने सौंदर्याने देखील संपन्न. केवळ उत्तम कुळातील आहे आणि गुण आणि लावण्य नाही, गुणवानही आहे लावण्य नाही, तरी देखील तिला दुसरीला काय करावं लागेल? सहन करावं लागेल. ती म्हणेल मी सौंदर्यवान नाही, त्यामुळं ह्या बाबानं दुसरी स्त्री काय केली? आणली. म्हणून ती काय करील? नाही लाजाने का होईना काय करील? सहन करील. तिथून काय त्याला सोडून जाणार नाही. बर, आता गुणानेही संपन्न आहे, लावण्यानेही संपन्न आहे, पण ती जर उत्तम कुळातील नसेल तर तिलाही निमूटपणे काय करावं लागेल? जाच तो सहन करावाच लागेल. पण उत्तम कुळात जन्मलेली, पुन्हा गुण संपन्न, लक्ष गृहकार्य दक्ष वगैरे सर्व गुण तिच्यात आहेत,
आणि लावण्य म्हणजे सौंदर्याने देखील संपन्न अशी जी स्त्री आहे तिच्या अंगी सहजच काय आहे तेजस्वीपणा असल्यामुळं, सुतेजपणे त्या स्वाभिमानामुळं, त्या तेजस्वीपणामुळं, त्या तेजस्वी स्वभावामुळं दुसरीला ती सहन करत नाही. जी या उत्तम कुळीची या होती आणि गुणलावण्य आथी तिया आणि की ते न साहती सुतेजपणे. व्यवहार देखील सांगितलाय ज्ञानोबरायांनी. अशी स्त्री एखाद्याला भाग्याने प्राप्त असेल तर त्याने त्या दुसऱ्या भानगडीत न पडलेलं बरं. लक्षात आलं का? कारण ती स्त्री सहन करणार नाही. पण एखादा कोणीतरी महाभाग तो मनुष्य असा असू शकेल ना की ज्याला उत्तम कुळात जन्मलेली स्त्री, गुणसंपन्न स्त्री, लावण्यवती स्त्री पत्नी म्हणून काय झालेली लाभलेली आहे, पण तो दुराचारीच असल्यामुळं म्हणा तो काय करतो, दुसरी स्त्री पत्नी म्हणून आणतो. नवी आवडीचे निभरे कामुक निजवनिता विसरे मग पाडे विण अनुसरे भ्रमला जैसा. कामुक मनुष्य म्हटलेलं आहे ज्ञानोबा. चांगला मनुष्य कशाला, त्याला जर कुलवान गुणवान लावण्यवती स्त्री पत्नी म्हणून लाभलेली असेल तर तो दुसऱ्या स्त्रीची इच्छा कशी काय करेल. पण इथं शब्द पुढच्या ज्ञानोबांनी काय वापरला, कामुक. जो कामुक पुरुष आहे, कामलंपट असलेला पुरुष आहे, तो नवीये आवडीचे नि भरे. एखाद्या नव्या त्या स्त्रीच्या प्रेमाच्या उत्कर्षानं कामासक्त असलेला तो पुरुष काय करत असतो, आपल्या बायकोला विसरतो. निजवनिता विसरे. आपली स्वपत्नी जी आहे, आपली धर्मपत्नी जी आहे, तिला काय 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 होतो, विसरतो. आणि मग काय करतो, मग पाडे विण अनुसरे भ्रमला जैसा. मग पाडे विण, पाड म्हणजे योग्यता, योग्यते विण काय करत असतो, तो भुलत असतो, वेडा होत असतो आणि अनुसरत असतो. ती म्हणेल त्याप्रमाणे वर्तन करत असतो. ही स्त्री एवढी योग्य नाही याचा देखील तो विचार करत नाही, कारण तो कोण आहे, कामी आहे. चर्मचक्षुने अंध असलेला मनुष्य केवळ ह्या बाह्य असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या बघण्याला काय असतो, असमर्थ असतो. पण हा जो कामासक्त पुरुष आहे तो मात्र संपूर्ण रीतीने काय असतो, अंधच असतो. त्याची जी दृष्टी असते ना ही केवळ बाह्य असते. तो तिच्या ठाई असलेले सद्गुण वगैरे, पातिव्रत्य धर्म इत्यादी कोणत्याही गोष्टी पाहत नाही. त्याची दृष्टी ही केवळ बाह्य असते, चर्मदृष्टीनं पाहणारा तो मनुष्य असतो. कामातुराणाम न भयम न लज्जा. एक दिवस बोललो होतो की नाही आपण, कामासक्त पुरुषाला भयही नाही आणि लाजही नाही. तुकोबारायांनी एक शब्द आणखी घातलेला आहे, कामातुरा भय लाज ना विचार. ते श्लोक लिहिणारे विसरले होते विचार शब्द, त्यांनी फारसा विचार केलेला नव्हता तुकोबारा इतका. तुकोबारायांनी विचार शब्द घातलेला आहे. कामातुर पुरुषाला कसलं भयही वाटत नाही, त्या कामासक्तीमुळे लज्जाही वाटत नाही आणि कोणत्याही गोष्टीचा तो मागचा पुढचा विचारही करत नाही. ज्ञानोबराय म्हणतात त्याप्रमाणे, अंगा मनाशी रुचावे येतुलेणी कृत्याकृत्य नाठवे जो करणे याचेनी नावे. भलते जी करी, भलतं त्याला वाटेल ते तो करत असतो. असा तो जो कामुक मनुष्य आहे तो नवी आवडीचे नि भरे. नव्या त्या स्त्रीच्या प्रेमाच्या उत्कर्षानं काय होत असतो, आपल्या स्वपत्नीला काय होत असतो, विसरत असतो. कामुक निजवनिता विसरे मग पाडे विना अनुसरे भ्रमला जैसा. मग तो हा विचार करत नाही की माझी ही पहिली पत्नी ही कुलवान आहे, गुणवान आहे, सुयोग्य आहे, पातिव्रत्य धर्माचं पालन करणारी आहे, मला अनुसरणारी आहे, सर्वस्वी मला तिनं समर्पण केलेलं आहे, अशी ती आहे.
याचा कोणताच विचार करत नाही. आणि ती जी स्त्री नवीन त्याने आणलेली, तिची कोणतीही योग्यता नसताना मात्र तिचं काय करतो, संपूर्ण अनुसरण करतो, पूर्णपणे तिला शरणागत होऊन जातो आणि ती म्हणेल त्याप्रमाणे काय करत असतो, वागत असतो. हे उदाहरण दिलेलं आहे ज्ञानोबरायांनी. लक्षात आलं का? उदाहरण जरी दिलं तरी मोठा त्याच्यामध्ये नीतिशास्त्राचा विचार सहज जाता जाता सांगून गेले आहेत ज्ञानोबराय. हे उदाहरण कशासाठी दिलेलं आहे की अर्जुनाच्या मनामध्ये वीरवृत्ती स्वाभाविकच आहे, कारण तो क्षत्रिय आहे, क्षात्र स्वभाव त्याचा आहे. आणि ती स्वाभाविक त्याच्या अंतःकरणात असलेली तेजस्वी असलेली क्षात्रवृत्ती याच्या मनात ती करुणावृत्ती आलेली असल्यामुळं ती क्षात्रवृत्ती काय झाली, तिला वाटलं माझा काय झाला, अपमान झाला, म्हणून ती काय झाली, निघून गेली म्हणतात. तिने अपमाने निघाली, वीरवृत्ती अगोदर बोलले की नाही. नवी आवडीची नि भरे कामुक निज वनिता विसरे, मग पाडे विण अनुसरे भ्रमला जैसा. हे एक उदाहरण की तपोबळे रिद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी, मग तया विरक्तता सिद्धी आठवेणा. की म्हणजे केव्हा, ज्ञानोबराय म्हणतात आणखी एक उदाहरण. अर्जुनाच्या मनातील क्षात्र वृत्ती ही निघून गेली. तिला वाटलं जणू माझा काय केला, यानं अपमान केला, कारण मी इथे याच्या अंतःकरणात असताना हा करुणावृत्ती भलत्याच प्रसंगी कसा काय घेऊन आला. हे जे घडलं याच्यासाठी ही उदाहरणं ज्ञानोबराय सांगतात. आणखी उदाहरण सांगतात की तपोबळे रिद्धी किंवा तपाच्या सामर्थ्यानं, तपोबळे तपाच्या सामर्थ्यानं, रिद्धी पातलिया वृद्धी प्राप्त झाल्या असता, बुद्धी भ्रंशे बुद्धी काय होत असते, भ्रष्ट होत असते साधकाची. त्या भगवत प्राप्तीची साधना करत असताना किंवा योगाधिकाचं साधन करत असताना अडथळा म्हणून त्या रिद्धी सिद्धी काय होतात, प्राप्त होत असतात. रोधिता ती वाटा हो, त्या वाटा काय करत असतात, आडवत असतात. रिद्धी सिद्धी प्राप्त झाली म्हणजे साधनाचा शेवट झाला असं नाही. लक्षात आलं का? साधन फळापर्यंत पोहोचलं असं नाही. त्या साधनाचा मध्येच काय झाला, घात झाला. सिद्धी लावी पिसे कोणतया पुसे नेलेराज हंसे का पाणी काही नाथ महाराज म्हणतात. या रिद्धी सिद्धी काय करत असतात, माणसाला वेड लावत असतात. म्हणून खरा साधक त्या रिद्धी सिद्धीला भुलत नाही. पण आता ज्याने रिद्धी सिद्धीसाठीच प्रयत्न केला त्याचं तर त्याला तेच शेवट आहे. लक्षात आलं का? त्यांनी सांगितलं की तपोबळे रिद्धी, तपाच्या सामर्थ्यानं रिद्धी प्राप्त झाली. ती रिद्धी प्राप्त झाली असता बुद्धी भ्रंशे, बुद्धी काय होते, भ्रष्ट होते. मोक्ष साधनातून तो काय होतो, भ्रष्ट होतो. मग तया विरक्तता सिद्धी आठवेना, मग त्याला विरक्तता सिद्धी, वैराग्य आणि मोक्षरूप ज्या सिद्धी आहेत यांची आठवण देखील राहत नाही. लक्षात आलं का? वैराग्य राहत नाही असं नाही, आपण वैराग्यवान होतो की काय याची आठवण राहत नाही म्हटले ते. मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. योगाभ्यासी पुरुष योग साधन करत असताना ह्या सिद्धी त्याचा मार्ग काय करत असतात, आडवत असतात. तो त्याच्यात जर अडकून पडला तर आपण हे योग साधन किती खडतरपणे केलेलं आहे, यासाठी किती त्याग केलेला आहे, पराकोटीचं वैराग्य आपण धारण केलं होतं, ह्या गोष्टी देखील तो विसरून जात असतो. की तपोबळे रिद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी, मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. तैसे अर्जुना तेथ जाहले, असते पुरुषत्व गेले, जे अंतःकरण दिधले कारुण्यासी. तैसे, तैसे म्हणजे कैसे, या दोन उदाहरणात सांगितलं त्याप्रमाणे. नवी आवडीचे नि भरे कामुक निज वनिता विसरे, मग पाडे विना अनुसरे भ्रमला जैसा. हे एक उदाहरण. आणि की तपोबळे रिद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी, मग तया विरक्तता सिद्धी आठवेना, हे दुसरं उदाहरण. त्याप्रमाणे तैसे अर्जुना तेथ झाले, त्याप्रमाणे अर्जुनाचं तेथ म्हणजे त्यावेळी झालं. काय झालं, असते पुरुषत्व गेले, त्याच्यामध्ये असलेलं पुरुषत्व काय झालं, गेलं. का
जे म्हणजे कारण. त्याचं कारण कारुण्यासी अंतकरण दिले, त्यानं आपलं अंतकरण कोणाला दिलं? कारुण्याला दिलं. नको त्यावेळी त्या कारुण्याला आपल्या अंतकरणात अर्जुनानं स्थान दिलं, त्यामुळं त्याच्यामध्ये असलेलं पुरुषत्व काय झालं? निघून गेलं. लक्षात आलं? आता काही क्षणापूर्वी तो काय म्हणत होता देवाला? हा रथ नेऊन मध्ये घालावा, दोही दळाच्या मध्ये हा रथ माझा नेऊन घाल, तिथं जाऊन मी पाहतो या दुर्बुद्धे धार्तराष्ट्रस्य युद्धे प्रिय चिकीर्षवा, हा दुर्बुद्धी असलेल्या या धृतराष्ट्र पुत्रांचं युद्धात कल्याण व्हावं अशी इच्छा करणारे कोण कोण आलेले आहेत जरा मी पाहतो. देवानं तो रथ नेऊन उभा केला मध्ये. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेशांचे महीक्षिताम. भीष्म द्रोण आणि आणखी काही राजे जे होते प्रमुख त्यांच्या समोर उभा केला आणि म्हणाला देव, उवाच पार्थ पश्यैतान समवेतान कुरुनीती. या युद्धाकरता एकत्रित झालेल्या सन्मुख असलेल्या कौरवांना पहा. आणि त्यांना तो पाहू लागला आणि देवालाच सांगू लागला. देवा म्हणे, देख देख हे गोत्र गुरु असे. देवा पहा हे कोण कोण आलेले? सगळे आमचे गोत्र, आमचे गुरु, हे सगळे कुमार पौत्र, मामे सासरे, हे सगळे आलेले आहेत. देवालाच आश्चर्य वाटलं. ह्या वेळी, या अशा विषम वेळी याच्या मनात हे कुठून आलंय म्हटले. लक्षात आलं. पण देवाला ठाऊक होतं. ऐसी पुढील से घेतू तो सहजे जाणे हृदयस्थू. सगळ्यांच्या हृदयात स्थित असलेला तो परमात्मा, त्याने सहज पुढं काय घडणार आहे याचा काय घेतला अंदाज घेतला. परी उगा असे निवांतू त्यावेळी तो उगीच काय राहिला? निवांत राहिला. आता हा अर्जुन नेमकं काय काय बोलतोय त्याला काय करायचंय? सगळं ऐकून घ्यायचंय. याचा अज्ञान किती गंभीर आहे हे एकदा पाहिल्यानंतर मग औषध द्यायला सुरुवात करेल ना. रोगाची परीक्षा तर व्हायला पाहिजे ना. खरा वैद्य कोणता? अगोदर रोग परीक्षा जो करतो, गेल्या गेल्या त्या रोग्याने सांगितलं हा आजार आहे आणि लगेच औषध देऊन मोकळा नाही होत. आयुर्वेदामध्ये ती चिकित्सा जेवढा काळ चालते त्यापेक्षा अधिक ती रोग निदान, नेमका रोग कोणता आहे याच्यासाठी तेवढा काळ घालवत असतात. कोण? ते वैद्य लोक. म्हणून लोक त्या आयुर्वेदाला कंटाळतात. नाही म्हटले यांचं फार लांबलचक असतं म्हणले. ते अगोदर रोगाच्या मुळाशी जातात. रोगाचं मूळ कारण काय आहे हे शोधतात. भलेही लक्षणं आपल्याला वरून दिसत असले तरी त्या केवळ लक्षणांवरून आपल्याला त्याला नेमका कोणता आजार आहे हे कळणं अशक्य. म्हणून पूर्ण त्या रोगाची काय करावी लागते? परीक्षा करावी लागते. म्हणून अर्जुनाला नेमका किती मोह आहे हे पाहण्याकरिता भगवंत गप्प राहिले, त्यालाच बोलू देऊ लागले. काय काय बोलतोय ते लक्षात आलं का? तैसे अर्जुना तीर्थ झाले असते पुरुषत्व गेले, जे अंतःकरण दिधले कारुण्यासी. त्यानं काय केलं? आपल्या अंतःकरणात त्या कारुण्याला स्थान दिलं. त्यामुळं त्याच्यामध्ये असलेलं सहजच असलेलं पुरुषत्व ते काय झालं? नष्ट झालं. देखा मंत्रज्ञ बरळू जाये, मग तेथका जैसा संचारू होये, तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला. देखा म्हणजे पहा. मंत्रज्ञ बरळू जाये, मंत्रज्ञ मंत्र जाणणारा, मांत्रिक बरळू जाये म्हणजे भ्रमिष्ट झाला. पूर्वीचा एखादा मंत्रामध्ये निष्णात असलेला, मंत्रशास्त्रामध्ये निष्णात असलेला मांत्रिक पण मंत्रोच्चारात चुकला, मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. असा धडधाकट असलेला तो मांत्रिक पण मंत्रोच्चारणात काहीतरी गडबड झाली आणि तो बरळू लागला. लक्षात आलं का? तर मग काय होतं? मग तेथका जैसा संचारू होय. मग त्यामध्ये त्या मांत्रिकात काय होतो? दोषांचा काय होतो? संचार होतो. किंवा त्या भूतप्रेतादिकांचा त्याच्यामध्ये काय होतो? संचार होतो. ज्या भूतप्रेतांचा इलाज करण्याकरिता याची योजना केलेली असते त्या मंत्रोच्चारणामध्ये जर चूक झाली, हा भ्रमिष्ट होतो आणि ज्या भूतांना हकलून लावायला आलेला असतो ती भूतच याच्या अंगात येतात. कुणाच्या? या मांत्रिकाच्या.
त्या एका ठिकाणी उल्लेख, सप्तकोटी महामंत्रा चित्तविभ्रामकारका, हा 7 कोटी मंत्र सांगितलेले आहेत. कुठं? वेदामध्ये. पण त्याच्या नादाला लागायचं नाही सांगितलं. ते सगळे कसे आहेत? चित्तविभ्रामकारका, हा या मनाला भ्रष्टविणारे आहेत. एक एव परो मंत्र राम इति अक्षरद्वयम, एकच खरा श्रेष्ठ मंत्र आहे म्हटले, राम 2 अक्षराचा. लक्षात आलं का? म्हणून विठ्ठल विठ्ठल मंत्र सोप्पा, करी पापा निर्मूळ. मंत्र आणि सोप्पा असतं का कुठं? पण विठ्ठल मंत्र मात्र सोप्पा आहे. रामकृष्ण हरी मंत्र कसा आहे? सोप्पा आहे. ते ओम ह्रीम क्लीम चामुंडाय होम फट स्वाहा. लक्षात आलं का? त्याच्या नादाला लागायचं नाही वारकऱ्यांनी. त्याच्या उच्चारणात थोडी बहुत चूक झाली की हानी मात्र मोठी होती. किती वेडा होतो माणूस, आधीचाच वेडा असलेला नाही, धडधाकट असलेला. आणि दुसरा सामान्य धडधाकट नाही, मंत्र जाणणारा. लक्षात आलं? त्या मंत्राचा विधी जाणणारा सुद्धा मंत्रज्ञ म्हणून म्हटलंय ना, देखा मंत्रज्ञ बरळू जाय. तिथं म्हटलंय का देखा सामान्य बरळू जाय? सामान्य तर बरळेच बरळेल, पण तो मंत्रज्ञ असलेला, मंत्रशास्त्र जाणणारा, पण त्याच्याकडून थोडी बहुत काही उच्चारणात चूक झाली तर तो काय होतो? बरळतो. बरळू जाय म्हणताना चुकला, त्या मंत्राचं उच्चारण करताना चुकला, तर मग तेथका जायचा संचारू होय. मग त्या अशुद्ध उच्चारणामुळं त्याच्यामध्ये काय होतो? त्या दोषांचा, त्या भूतादिकांचा काय होतो? संचार होतो. तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला. अगदी त्याप्रमाणे तो धनुर्धर महामोहे आकळीला, तो धनुर्धारी अर्जुन महामोहानं काय केला? ग्रासला गेला. अर्जुन महामोहाने कशा रीतीने ग्रासल्या गेला? ज्याप्रमाणे मंत्र जाणणारा सुद्धा जर मंत्रोच्चारणात चूक करील तर त्याच्या अंगात ज्याप्रमाणे भूतादिकांचा काय होतो? संचार होतो. त्याप्रमाणे तो धनुर्धर असलेला अर्जुन महामोहानं काय झाला? ग्रासल्या गेला. म्हणवणी असता धीरू गेला, हृदयात रावो आला, जैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतू. म्हणवणी असता धीरू गेला, म्हणूनच त्याचं असलेलं धैर्य गेलं. तो धीर पुरुष आहे, अनेक युद्धांचा त्याला अनुभव आहे, तो काही भित्रा नाही आहे. जेणे संग्रामी हरू जिंतीला, निवात कवचांचा ठावो फेडीला. निवात कवच राक्षसांचा ठाव ठिकाणाच ज्याने काय केला? नाहीसा केला. आणि प्रत्यक्ष युद्धामध्ये भगवान शंकराला सुद्धा काय करून घेतलं? प्रसन्न करून घेतलं. त्यांच्याशीच देखील जो त्या रणांगणामध्ये भिडला तो धनुर्धर अर्जुन महामोहे आकळीला, आणि त्याच्यामध्ये असलेलं धैर्य ते काय झालं? निघून गेलं. म्हणवणी असता धीरू गेला, हृदयात रावो आला, आणि त्याचं हृदय कारुण्यानं काय झालं? द्रवलं, पाझरलं. कसं? जैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतू. ज्याप्रमाणे चंद्र किरणांनी शिवतला, शिवलेला, स्पर्श केलेला सोमकांतू, सोमकांत मणी काय होतो? पाझरतो. सूर्यकांत मणी आणि चंद्रकांत मणी असे 2 मणी. सूर्यकांत मणी, त्याला सूर्यकांत मणी का म्हणायचं? सूर्यकिरणांचा स्पर्श झाल्याबरोबर तो काय होतो? द्रवतो, पाझरतो, त्याला म्हणायचं सूर्यकांत मणी. आणि चंद्रकांत मणी, चंद्रकिरणांचा स्पर्श झाल्याबरोबर जो मणी पाझरतो, त्याला द्राव सुटतो, त्याला काय म्हणायचं? चंद्रकांत मणी, सोमकांत. ज्याप्रमाणे चंद्रकळी शिवतला सोमकांतू, चंद्रकिरणांनी स्पर्श केलेला सोमकांत मणी पाझरतो, अगदी त्याचप्रमाणे तो धैर्यवान असलेला अर्जुन, त्याच्यातील धैर्य नष्ट झालं आणि हृदय करुणेनं काय झालं? त्याचं पाझरलं. तया परिपार्थू अतिस्नेहे मोहितू, मग सखेद असे बोलतू,
श्री अच्युतेसी तया परी पार्थू अतिस्नेहे मोहितू, तया परी अतिस्नेहे मोहितू पार्थू, श्री अच्युतेसी सखेद बोलतू असे. त्याप्रमाणे अतिस्नेहे मोहितू, आप्तेष्टांविषयीच्या अतिशय स्नेहानं अतिशय प्रेमानं मोहितू वेडा झालेला तो अर्जुन. मोह वैचित्य धातू आहे, त्याचा अर्थ होतो वेडा होणं. ज्याला मोह झालाय म्हणजे त्याच्याविषयी तो काय झाला, वेडा झालेला आहे. त्याप्रमाणे आप्तेष्टांविषयी अत्यंत स्नेह असलेला आणि त्या स्नेहानं वेडा झालेला तो जो अर्जुन मोठा दुःखी होऊन, सखेद खेदयुक्त होऊन, दुःखी होऊन श्री अच्युतेसी बोलतू असे श्रीकृष्णांशी बोलू लागला. कोणता अर्जुन? वेडा झालेला अर्जुन. कशाने वेडा झालेला अर्जुन? अतिस्नेहानं वेडा झालेला अर्जुन. आपल्या आप्तेष्टांविषयी मनामध्ये अतिस्नेह, केवळ स्नेह नाही म्हटलं, अतिस्नेह अतिशय प्रेमानं वेडा झालेला तो अर्जुन आणि मोठा दुःखी होऊन भगवंताशी श्रीकृष्णाशी बोलू लागला. श्री अच्युतेसी बोलतू असे. काय बोलू लागला? सीदंती मम गात्राणि मुखैंच परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. सीदंती मम गात्राणि, मम गात्राणि सीदंती, माझे जे अवयव आहेत ते व्यथित होत आहेत. पुन्हा मुखंच मुखम परिशुष्यती, माझं मुख म्हणजे माझं तोंड काय होत आहे, कोरडं पडत आहे. मे शरीरे वेपथुहू, माझ्या शरीराच्या ठिकाणी कंप सुटलेला आहे. आणि रोमहर्षः जायते, आणि रोमांच उत्पन्न होत आहेत. काय म्हणतो तो? माझे अवयव व्यतीत होत आहेत, तोंड कोरडं पडत आहे, शरीराला कंप सुटलेला आहे आणि रोमांच काय झालेले आहेत, माझ्या अंगावर उत्पन्न झालेले आहेत. या चार गोष्टी घडलेल्या आहेत. कशामुळं? या स्वजनांना पाहून. मागच्या श्लोकात नाही, दृष्ट्वेमं स्वजनम कृष्ण युयुत्सुम समुपस्थितम. हे कृष्णा, युद्धाची इच्छा करणाऱ्या आणि युद्धाकरिता रणांगणात उपस्थित झालेल्या या माझ्या स्वजनांना पाहून माझे अवयव व्यथित होत आहेत, तोंड कोरडं पडत आहे, शरीराच्या ठिकाणी कंप, शरीर कंप पावत आहे आणि रोमांच उत्पन्न होत आहेत. दोन श्लोक एकत्र आहे काय तुमच्या ह्याच्यात? आमच्यात सुट्टेच केलेले आहेत. आता ते सुट्टच वाचावं लागेल मला. तो म्हणे अवधारी देवा, म्या पाहिला हा मेळावा, तव गोत्रवर्गो आघवा देखिला येथ. तो म्हणे, तो कोण म्हणे? अर्जुन म्हणे. कसा अर्जुन म्हणे? मागच्या ओवीत मोहितू वेडा झालेला अर्जुन. कशाने? अतिस्नेहाने, त्या स्वजनांविषयीच्या अत्यधिक प्रेमानं वेडा झालेला अर्जुन खेदयुक्त होऊन, दुःखी होऊन त्या कृष्णाला म्हणू लागला. काय म्हणू लागला? तो म्हणे अवधारी देवा, देवा अवधारी, इकडं लक्ष द्या म्हटले. कोण म्हणतोय? अर्जुन. जरा लक्ष द्या म्हणे. तुमचं लक्ष इकडं तिकडं असेल तुमचं लक्ष कुठं असेल? दुसरीकडे असेल. तुम्ही जरा माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. म्या पाहिला हा मेळावा, हा मेळावा म्या पाहिला. मी हा जमाव बघितला. तुम्ही सांगितलं होतं ना की हा पहा म्हणून, या कौरवांना पहा म्हणून. मग मी पाहिला म्हटले हा मेळावा. तर काय दिसलं मला? तव गोत्रवर्गो आघवा देखिला येथ. तिथं आम्हाला काय दिसले? सगळे आमचे गोत्र, बंधू, आप्त, इष्ट, सर्व गोत्र वर्ग, संपूर्ण गोत्र आमचे बंधू बांधव, आप्त, इष्ट, मित्र यांचाच मेळावा हा मी पाहिलेला आहे म्हटले. देवाने काय सांगितलं होतं त्यांना? युद्धाकरता जमलेले हे कौरव पहा असं सांगितलं होतं. मग त्याने काय पाहायला पाहिजे होतं? त्यांच्याकडे कोणत्या दृष्टीनं पाहायला पाहिजे होतं? शत्रू दृष्टीनं, की आता आपण युद्धाकरता आलेलो आहोत, हे प्रतिपक्षातील लोक आहेत, आमच्या विरोधी युद्ध करण्याकरता आलेले आहेत. आणि तोही म्हणाला होता ना, मी पाहतो, जरा मला मध्यरथ उभा कर, या दुष्टबुद्धी
धृतराष्ट्र पुत्रांचं युद्धात कल्याण व्हावं अशी इच्छा करणारे कोण कोण आहेत जरा मी पाहतो. मग ते पाहायला पाहिजे होतं. आता तोच देवाला सांगतो, देवा माझ्या बोलण्याकडे जरा लक्ष द्या म्हणे. हा मेळावा मी पाहिलेला आहे, तर मला काय दिसलं, गोत्रवर्गू सर्व गोत्रच आमचं दिसलंय म्हणे. इथं आले बंधू आप्त इष्ट यांचाच मेळावा मला दिसतोय मी पाहिला. हे संग्रामी उदित झाले असती कीर समस्त, पण आपण पेया उचित केवी होय. हे कीर समस्त संग्रामी उदित झाले असती. हे सर्व आपतेष्ट युद्धा करता उदित झाले असती. आक्रमक वृत्तीनं काय झाले आहेत, सज्ज झालेले आहेत. आता ही गोष्ट खरी आहे म्हटले. हे सगळे जण युद्धा करता आक्रमक वृत्तीनं सज्ज झालेले आहेत, हे खरं आहे. पण आपण पेया उचित केवी होय. पण आपणाला आपणासारख्यांना हे यांच्यासारखं करणं कसं योग्य होईल, तो देवाला सांगतो. देवा आपण शहाणी माणसं आहोत. लक्षात आलं का? हे वेडे आहेत, यांना कळत नाही. यांना कळत नसेल ठीक आहे, पण आपल्यासारख्या शहाण्यांनीही तसं करावं हे काय उचित आहे का? सांग बरं, कोणाला सांगतोय तो? देवाला सांग. म्हणून पहिला अध्याय कोणती गीता आहे? अर्जुन गीता. लक्षात आलं? अर्जुनच बोललाय सगळं. अर्जुनच बोलतोय. देव फक्त एवढंच बोलले होते, यांना ह्या कौरवांना काय कर, कुरुन पश्य, या कौरवांना पहा, एवढंच बोललेले आहेत. बाकीचं सगळं तत्वज्ञान तोच सांगतोय. पण आपण पेया उचित केवी होय, तो देवाला असं भासवतोय की मी विवेकी मनुष्य आहे, सारासार विचार करणारा मनुष्य आहे. युद्धानं होणारी हानी ही मला कळते आहे, यांना कळत नसेल. हे मूर्ख आहेत, लोभी आहेत, पण मला कळतंय. मग हे युद्धाकरता तयार झाले म्हणून आपणही त्यांच्यासारखंच युद्ध करण्याला प्रवृत्त व्हावं हे काही उचित नाही. हे काही उचित आहे का? हे काही योग्य आहे का? पण आपण पेया उचित केवी होय. येणे नावेची नेणो काही, मज आपण पे सर्वथा नाही. मन बुद्धी ठाई स्थिर नोहे. येणे नावेची नेणो काही, यांच्याशी युद्ध करण्याचं नाव काढणं हे देखील मला पटत नाही. म्हणजे यांच्याशी युद्ध करावं हा विचारच मला पटत नाही. मज आपण पे सर्वथा नाही, हे काही मला कळत नाही. आपण पे मलाच सर्वतोपरी काय नाही आहे, भान नाही आहे. आणि मन बुद्धी ठाई स्थिर नोहे. आणि मन हे बुद्धी ठाई, बुद्धीच्या ठिकाणी स्थिर होत नाही आहे. मन बुद्धीच्या ठिकाणी स्थिर होत नाही. मन बुद्धी कशी आहे? निश्चयात्मिक आहे. मन कसं आहे? संकल्प विकल्पात्मकम मन. हा मन चंचल आहे. पण जी बुद्धी आहे ती बुद्धी कशी असते? निश्चयात्मिका बुद्धी ही. पण हे माझं मन बुद्धीच्या ठाई स्थिर होत नाही. याचा अर्थ नेमकं काय करावं हे कळत नाही. युद्ध करावं किंवा नाही या संशयानं मन काय झालेलं आहे? अस्थिर झालेलं आहे. ते बुद्धीच्या ठाई स्थिर व्हायला तयार नाही. हे तर झालं आंतर इंद्रियांची स्थिती, मन आणि बुद्धीची. पण हे बाहेर सुद्धा परिणाम तुला दिसतोय की नाही? देव म्हणेल तुझी बुद्धी किंवा तुझं मन बुद्धीच्या ठाई स्थिर आहे की नाही हे मला काही बाहेरून दिसत नाही. मनुष्य चंचल आहे, अस्थिर आहे, अविवेकी आहे, हे बाहेरून पाहून कळेल का? नाही कळणार. बराच वेळेस कळतच नाही. लक्षात आलं? शहाणा वाटतो मनुष्य कोणता? वेडा असलेला मनुष्य. वेडा म्हणजे अविवेकी अविचारी असलेला मनुष्य. म्हणून कदाचित भगवंत म्हणेल की अर्जुना तू काय म्हणतो आहेस की माझं मन बुद्धीच्या ठाई स्थिर होत नाही, मला यांच्याशी युद्ध करण्याचा विचार सुद्धा पटत नाही. अर्जुन पुढे सांगतोय माझ्या शरीराकडे पाय म्हटले.
त्याच्यावरून तरी तुला कळेल की ही गोष्ट मला पटत नाही आहे म्हणून. काय झालं शरीराच्या ठिकाणी? देखे देह कापत, तोंड असे कोरडे होत, विकळता उपजत गात्रासीही. बघ, देखे, पहा म्हटले, देह कापत, माझा देह काय झालेला आहे, थरकाप त्या कापतो आहे, थरथरतो आहे. तोंड असे कोरडे होत, माझं तोंड कोरडं पडत आहे. गात्रासीही विकळता उपजत, आणि सर्व अवयवांना शैथिल्य आलेलं आहे, हे तू पहा. तो युद्ध करण्याकरिता गेलेला आहे, तो क्षत्रिय आहे, युद्धाचा त्याला अनुभवही आहे, तो शूरवीरही आहे. पण आता त्या स्वजनांना पाहून त्यांच्याविषयी मनामध्ये करुणा निर्माण झालेली असल्यामुळं हे युद्ध त्याला युद्ध करणं हे चुकीचं वाटू लागलेलं आहे, आणि युद्ध न करणंच श्रेष्ठ त्याला वाटू लागलेलं आहे. त्या सर्व गोष्टींचा त्याच्या बाह्य शरीरावर सुद्धा परिणाम झालेला दिसून येतो आहे. तो म्हणतो, माझं शरीर काय होत आहे, थरथरत आहे, तोंड कोरडं पडलंय, आणि माझे सर्व अवयव काय झाले आहेत, शिथिल झालेले आहेत. विचारांचा मनबुद्धीवरती परिणाम होतोच होतो, पण विचारांचा बाह्य शरीरावर देखील काय होत असतो, परिणाम होत असतो. असं म्हटलंय नाही. एखाद्या माणसाला काहीतरी चांगलं बोलून पहा, तो मनुष्य काय करतो, विचार करतो, हा मनुष्य मला अनुकूल आहे, माझं स्वागत करतोय, माझी स्तुती करतोय. त्या विचाराचा त्याच्या स्वतःच्या शरीरावर परिणाम पहा, प्रफुल्लित दिसतो. आणि एखादा मनुष्य त्याचा अपमानास्पद काही शब्द बोलून पहा, समोरचा विचार करतो की हा मला काय आहे, प्रतिकूल आहे, याच्या मनात माझ्याविषयी चांगला विचार नाही आहे. असा तो ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस त्याचा परिणाम देखील शरीरावर तात्काळ झालेला आपल्याला दिसून येतो. आपण म्हणत नाही का, आज तुम्ही फार नाराज दिसता, आज फार काय दिसता, आनंदी दिसता, असं आपण म्हणतो. बाह्य शरीरावर देखील विचारांचा काय होत असतो, परिणाम होत असतो. अर्जुन मनामध्ये हा जो विचार करतो आहे त्याच्या शरीरावर झालेला परिणाम तो सांगतो आहे देवाला. पहा म्हणतो, देखे देह कापत, तोंड असे कोरडे होत, विकळता उपजत गात्रासीही, गांडीवम स्रंसते हस्तात, त्वक्चैव परिदह्यते, न च शक्नोम्यवस्थातुम भ्रमती वचे मे मनहा. बरेच ओव्यात होतील का, श्लोक घेऊ फक्त. गांडीवम स्रंसते हस्तात त्वक्चैव परिदह्यते, हस्तात गांडीवम स्रंसते च त्वक एव परिदह्यते. हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे. त्याने सहज लीला उचलिले, त्याने त्या सहज लीलेनं धनुष्य उचललं होतं की नाही, ते उचललेलं धनुष्य सुद्धा काय होत आहे, गळून पडत आहे. ते धनुष्य सुद्धा त्याला धारण करता येणं शक्य नाही आहे. च त्वक एव परिदह्यते, आणि त्वचेचा सर्व बाजूनी काय होतो आहे, दाह होतो आहे. त्वचेची लाही लाही झाली त्याच्या सर्व अंगाची, त्याची त्वचा दाह पावलेली आहे. न च शक्नोम्यवस्थातुम, अवस्थातुम न शक्नोमी, म्हणजे मी येथे उभा राहण्यासाठी सुद्धा समर्थ नाही, मला नेटकं या ठिकाणी उभंही राहता येत नाही. मे मनहा भ्रमती इव, माझं मन भ्रमिष्ट झाल्यासारखं झालेलं आहे, माझे मन फिरल्यासारखे होत आहे. भ्रमती इव, भ्रमती म्हणजे भ्रमिष्ट झालं, भ्रमती किंवा फिरतं, आणि इव म्हणजे प्रमाणे. तो देवाला म्हणतोय, माझं मन भ्रमिष्ट झाल्यासारखं झालंय. म्हणत नाही भ्रमिष्ट झालंय म्हणून. लक्षात आलं का काय म्हणतोय, भ्रमिष्ट झाल्यासारखं झालंय. देव म्हणाले असतील झाल्यासारखं झालं, काय झालंयच. लक्षात आलं का. सर्वांगा कांटाळा आला, अतिसंतापू पणला, तेथ बेंबळ हातू गेला गांडीवाचा. त्यावेळी त्या अर्जुनाच्या सर्वांगावर कांटाळा आला, काटा उभा राहिला. अतिसंतापू उपनला, अत्यंत संताप
उत्पन्न झालं म्हणजे शरीर त्याचं काय झालं, तप्त झालं. होतं, लक्षात आलं का? माणसं म्हणतात आज फार गरम झाले तुम्ही. गरम झाले म्हणजे बोलताना तर अपशब्दांचा प्रयोग करतोच माणूस, पण तो अत्यंत रागावलेला, क्रोध ज्याला आलेला आहे त्याचं अंग शरीराचं तापमान सुद्धा काय झालं असतं, वाढलेलं असतं. त्याचे हृदयाचे ठोके देखील काय झाले असतात, वाढलेले असतात. त्याचं ते काय म्हणतात रक्तदाब, ब्लड प्रेशर ते देखील काय झालेलं असतं, वाढलेलं असतं. अतिसंतापूपणाला तेथ बेंबळ हातू गेला गांडीवाचा, तेथ गांडीवाचा बेंबळ हातू गेला. गांडीव धारण करणारा हात काय झाला, बेंबळ गेला म्हणजे लुळा होऊन गेला. त्या हातानं तो गांडीव, ते गांडीव धनुष्य सुद्धा आता त्याला धरता येणं शक्य झालं नाही. आणि ते धरता येणं शक्य न झाल्यामुळं ते न धरतची निष्ठले, परी नेण्याची हातोनी पडिले, ऐसे हृदयासे व्यापिले मोहे येणे. ते न धरतची निष्ठले, त्यामुळं ते न धरवल्यामुळं, धरता न आल्यामुळं काय झालं, निसटलं. परी नेण्याची हातोनी पडले. बरं निसटलं, पडलं, पण ते पडलेलंही कळालं नाही. नेण्याची, लक्षात आलं, ते जाणतच नव्हता, ते हातातून केव्हा सुटलं हेही त्याला कळालं नाही. ऐसे हृदय असे व्यापिले मोहे येणे. येणे मोहे, या मोहानं त्या अर्जुनाचं हृदय अशा रीतीनं काय झालं, व्यापल्या गेलं. मोठा विषय आहे, महत्वाच्याही ओव्या आहेत. जे वज्रापासून कठीण, दुर्धर अतिदारुण, तयाहून असाधारण, हे स्नेह नवल. विषय कशात चाललाय, हृदयाचा. ऐसे हृदय असे व्यापिले मोहे येणे, याप्रमाणे त्या अर्जुनाचं हृदय मोहानं व्यापलं गेलं. विषय कशात चाललाय, हृदयाचा. कसं आहे ते हृदय पाहिलं तर, जे वज्रापासून कठीण, दुर्धर अतिदारुण, तयाहून असाधारण, हे स्नेह नवल. जे अर्जुनाचं हृदय प्रत्येक युद्ध प्रसंगी कसं आहे, वज्रापेक्षा देखील कठोर आहे, कठीण आहे, दुर्धर आहे, कोणी कितीही त्याला आळवलं तरी वश न होणार आहे, अति दारुण आहे, शत्रूंचा नाश करण्याविषयी अत्यंत क्रूर तो आहे. असा तो अर्जुन, म्हणजे त्याचं हृदय असलं तरी देखील तयाहून असाधारण, हे स्नेह नवल. पण नवल हे आश्चर्य असं आहे की हे जे स्नेह आहे, हा जो स्नेह आहे, हे जे प्रेम आहे त्या स्वजनांविषयी त्याच्या अंतकरणात उत्पन्न झालेलं, हे तयाहून असाधारण, त्याच्यापेक्षाही काय आहे, विशेषच आहे म्हटले. कशापेक्षा, त्याच्या हृदयापेक्षा. कशा हृदयापेक्षा, वज्रापासून कठीण, दुर्धर, अतिदारुण, 3 विशेषणं दिले. कशाला, हृदयाला. कोणाच्या, अर्जुनाच्या. अर्जुनाचं पहिलं असलेलं हृदय हे ह्या क्षणाच्या अगोदरचं कसं आहे म्हटले, वज्रापेक्षा कठोर आहे, दुर्धर आहे. दुर्धर, धरता येणं शक्य नाही असं, म्हणजे त्याचं हृदय कशालाच वश झालेलं नाही. आता याच्यावर अनेक गोष्टींचं चिंतन करता येणं आपल्याला काय आहे, शक्य आहे. ही उभी आणि इथून पुढच्या ओव्या उद्या पाहू. 5 वाजलेले आहेत. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर, गुरुज्ञे तोषावे, तोषोनी मद द्यावे, पसाय दान, जे खळांची व्यंकटी, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांची दुरितांची तिमिर जाव, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो तेला, प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची अनवरत भूमंडळी, भेटो तया भूता, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणी तिही लोकी, भजजो आदि पुरुखी, अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजय हो आवेजी, एत म्हणे श्री हा होईल दानपद, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु बंशी महाराज की जय. सद्गुरु